हाय हॅलो नमस्कार. मी अमरज्योती खेडकर. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त ना? मस्त राहा, स्वस्त राहा, आनंदी राहा आणि आयुष्याचा आनंद घेत राहा. आजचा आपला विषय आहे स्वभाव. आता स्वभाव म्हटलं की एक पूर्वी नेहमी म्हणायचे की स्वभावाला औषध नसतं. बरोबर आहे, स्वभावाला औषध नसतं. कितीही कोणाचा स्वभाव कसाही असला तरी आपण त्या स्वभावाला बदलू शकत नाही. ते कितीही आपण समजवलं तरी ते थोड्या दिवसांनी परत जो मूळ स्वभाव असतो तो त्यांचा म्हणजे दिसतो आपल्याला. तर हे मला का सांगायचं आहे की आमचा असा ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये नेहमी अशी चर्चा होते आणि एक वय झालं की थोडंसं त्या स्वभावाचा लोकांना त्रास होतो. आता मुलं लहान असतात त्यावेळेला आपण काय म्हणतो, मुलांना समजवतो त्यांचा स्वभाव वेगळा वेगळा, म्हणजे त्यांना सांगतो की असं करू नये, तसं करू नये, किंवा हे असं बोलू नकोस तू, किंवा कोणाचा स्वभाव हा मुळातच असा रागीट असतो. आता रागीट स्वभाव असल्यावर आपण कितीही समजवलं तरी त्यांचा तो राग असा उफाळून येतो. आता ह्याच्यावर मी एक उदाहरण देते की बघा, आता तुमची मुलगी आहे, मुलीला आपण संस्कार करतो, तिला सांगतो की बाबा सासरी गेल्यावर काय असं वागावं तसं वागावं, म्हणजे जास्त चिडू नको. पण शेवटी स्वभाव हे स्वभावच असतो. तर मुलगी लग्न होऊन जाते. मुलाशी आपला कायम संबंध, म्हणजे मुलीशी संबंध नसतो असं नाही आहे, पण मुलाशी आपला कायम संबंध असतो. आणि नेहमी कसं होतं, मुलाचा जिथपर्यंत लग्न होत नाही मुलाचं तिथपर्यंत तो चिडला. आता वादविवाद कोणात होत नाही का? सगळ्यांच्यातच होतात, कारण घर म्हटलं की भांड्याला भांडं हे लागतंच. पण लग्नाच्या आधी कसं होतं की लग्न म्हणजे मुलाचं झालं नसलं की आपण तो काही बोलला किंवा त्याच्याबरोबर आपल्या वाद झाला, काही झालं तर आपण एक विसरून जातो लगेच. पण तेच त्या मुलाचं लग्न झालं की आपल्याला असं वाटायला लागतं की नाही नाही, तो मला असं का बोलला. मग ते मुलगा जे बोलतो ते मनाला लागतं. असं का होतं? कारण आपल्या घरात हे येते, सून येते. आणि सून आली की लोकांना काय म्हणजे आपल्याला काय वाटतं की अरे सुनेनी काहीतरी ह्याला सांगितलं असेल म्हणून हा बोलतो. तसं काही नसतं. पण आपलं मन आपल्याला असं वाटत असतं की तिने काहीतरी बोलली असेल म्हणून हा असं बोलतो. स्वभाव हा बदलत नाही, म्हणजे हा मूळ त्याचा जो स्वभाव आहे त्या स्वभावाला तो तसाच असतो. आणि आधीपासूनही आपल्या मुलांबरोबर, आपल्या मिस्टरांबरोबर, म्हणजे आपल्या नवऱ्याबरोबर वाद हे होतच असतात. प्रत्येक घरात चर्चाही होत असते, वाद होत असतात, प्रत्येकाचे मुद्दे वेगळे वेगळे असतात. म्हणजे आता माझा जो मुद्दा आहे तो माझ्या नवऱ्याला पटेलच असं नाही. मग ते म्हणणार की नाही नाही, हे असं नाही, असं आहे. मग मी म्हणजे काहीतरी असा आपला वाद हा होतोच. त्यामुळे हे जर सगळं झालं काय स्वभावाचं. आणि मग मुलाचं लग्न झाल्यावर आपल्याला असं का वाटतं की तो काही बोलला की आपल्या मनाला का लागतं? कारण आपण असा विचार करतो, नाही सून आली आहे ना, आता तिने ह्याला काहीतरी सांगितलं असेल, म्हणजे असं सरसकट सगळ्यांचं असं असतं. म्हणजे जी चर्चा होते त्या चर्चेत ना हे असंच बाहेर पडतं. तर आणि दोष कोणाला दिला जातो? सुनेला. पण असं काही नसतं. बऱ्याचशा सुना आजकालच्या प्रॅक्टिकल आहेत, त्या सगळं सांभाळून घेत असतात. पण कसं असतं की त्यावेळेला जर आपल्याला मुलगा काय बोलला तर आपल्याला लगेच राग येतो किंवा लगेच आपलं मन दुखावतं की अरे मी असं केलं, एवढं बोलले, तेवढं बोलले, पण एवढं केलं वगैरे, असं झालं तसं झालं, पण तरी हा मला असं बोलतो किंवा असं, म्हणजे खूप मनाला लागतं ते. तर मला असं म्हणायचं आहे की ज्या घरातनं असं होतं किंवा मुलांचा स्वभाव हा बदलता येत नाही, पण हे जे आहे ना स्वभाव, म्हणजे मी म्हणते ना की आता मुलगा बोलला तर आपल्याला वाईट वाटतं किंवा आपल्याला वाटतं की मुलगा असं बोलला म्हणून. पण हे आपण विचार करायचा की तो लहानपणापासूनच असा आहे. आता काही मुलं कशी असतात, फटकन बोलतात, त्यांच्या मनात नसतं, थोड्या वेळाने ते विसरून पण जातात. आणि काही मुलं असतात ते अगदी खूप प्रेमाने, आदबीने, अगदी आपल्या आईशी खूप चांगल्या ह्यांनी बोलतात. म्हणजे असं आहे का की जे प्रेमाने खूप प्रेम दाखवतात ते मनातनं चांगले आहेत, आणि जे फटकन बोलतात ती मुलं आपली चांगली नाही आहेत, असं आहे का? नाही आहे, असं काही नाही आहे. हा स्वभाव असतो. म्हणजे दोघांचंही, म्हणजे प्रेमाने बोलणाऱ्या मुलाचं पण आणि फटकन बोलणाऱ्या मुलाचं पण, हे आईवडिलांचं प्रेम हे असतंच. पण स्वभाव आहे हा. एखाद्या माणसाला कसं तुम्हाला काही, म्हणजे त्याच्या मनात काही आलं आणि हे झालं की तो पटकन बोलून मोकळा होतो, त्याला असं ठेवता येत नाही. तो बोलून जातो, शब्द जातात आणि मग नंतर ते आपण विचार करतो की अरे हा असं बोलला मला.
पण त्याच्या मनात काही नसतं. म्हणूनच असं मला वाटतं की नुसतंच असं विचार करत बसण्यापेक्षा, हे करण्यापेक्षा जर काही झालं ना तर तिथल्या तिथे सोडून द्यावं माणसाने. तिथल्या तिथे सोडून दिलं ना की तुम्हाला फारसा त्याचा त्रास होत नाही. आणि त्याच्यासाठी स्वतःला काहीतरी असं गुंतवून ठेवायचं की ह्या गोष्टी. आणि मुलांची ना नेहमी चर्चा केली पाहिजे. चर्चेने सगळे विषय सुटतात. चर्चा तुम्ही करत राहिलात तर मुलांना बोललात तर म्हणजे ते कसं त्याच्यातनं पण. आणि हे बघा, मुलांची चूक झाली ना ते बोलून जातात आणि मुलांना नंतर कळतं की अरे मी हे असं बोलायला नाही पाहिजे होतं आणि मी बोललो. तर मग ते सॉरी म्हणतात. किंवा काही काही मुलांची पद्धत असते लगेच येऊन सॉरी म्हणणार. व काही मुलं म्हणतात की ठीक आहे, पुढच्या वेळेला असं काही बोलायचं नाही किंवा पुढच्या वेळेला आपण थोडंसं म्हणजे काळजी घेऊ असं असतं. पण ह्याचा अर्थ असा नाही आहे की जे पटकन बोलतात त्या मुलांच्या मनात आईवडिलांबद्दल प्रेम नाही आहे आणि जे खूप प्रेमाने बोलतात ती खूप चांगली आहेत. मग कदाचित असंही होऊ शकतं की जी खूप प्रेमाने बोलतात मुलं, अगदी आई 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 करतात किंवा वडिलांना हे करतात, त्यांचं देखला देवा दंडवत असं पण असतं. म्हणजे आता गोड गोड बोलायचं, आईला हे करायचं, पण मनातनं प्रेम पण असलं पाहिजे ना. पण असं नाही, जे पटकन बोलतात त्यांच्याही मनात तेवढंच प्रेम असतं आणि तेवढंच त्यांना माया असते. आईवडिलांबद्दल सगळ्या मुलांना माया असते आणि हे आपले संस्कार आहेत. हे आपण संस्कार केलेले असले, त्यांना सांगितलेलं असलं म्हणजे प्रत्येक वेळेला आपण जे करतो ना ते मुलांवर बिंबतं. म्हणून नेहमी आपण काय म्हणतो की आईवडिलांनी चांगलं वागावं किंवा आईवडिलांनी त्यांच्या आईवडिलांशी कसे वागतात, काय करतात हे मुलांना दिसत असतं आणि त्याच्यामुळे ते मुलांना ते मनावर बिंबतं. म्हणून नेहमी संस्कार कशाला म्हणतात की संस्कार म्हणजे हेच आहे की आपण म्हणजे सांगणं हे तर वेगळं आहे, मुलांना समजवणं, चूक झाली वगैरे सांगणं. पण आपण जर चांगले वागलो किंवा आपण आपले जे वागणूक काय असेल आईवडिलांशी म्हणजे त्यांच्या मुलांच्या आजी आजोबांशी आपण कसे वागतो हे ते बघतात नेहमी आणि हेच संस्कार त्यांच्यावर होतात. म्हणून मला असं वाटतं की मुलं जर काही चुकली तर मुलांना सांभाळून घ्यावं, नेहमी त्यांच्या पाठीशी राहावं. हे बघा, आता तुम्ही पाठीशी राहावं म्हणजे त्यांनी संसाराला लागल्यावर त्यांना पण अडीअडचणी येतात. अडीअडचणी आल्या की त्यावेळेला त्यांना सांभाळून घ्यावं. हां, ठराविक वयानंतर आपली साठी ओलांडली की आपण काय करू शकतो, त्यांना मनाने धीर देऊ शकतो की बाबा ठीक आहे, होईल व्यवस्थित सगळं असं. म्हणजे आम्ही आहोत, आमचे आशीर्वाद आहे पाठीशी. शेवटी काय करणारे तेच असतात, पुढे धडपड करणारे किंवा काही मिळवणारे तेच असतात. पण त्यांच्या पाठीशी नुसता एक आशीर्वाद दिला किंवा त्यांच्या पाठीशी राहिलं तर त्यांना पण खूप छान वाटतं आणि त्यांचं उमेदीने ते पुढच्या कामाला लागतात. म्हणून मी नेहमी म्हणते स्वभावाला औषध नसतं, पण ते जी वेळ असते ना त्यावेळेला माणसांनी न चिडता. आता मुलांना नाही कळत किंवा मुलं जे डोक्यात विचार वेगळे असतात, पण त्यावेळेला जे आईवडील असतात त्यांना कळतं, जे वयस्कर झालेली माणसं असतात त्यांना कळतं. त्यांनी सांभाळून घ्यायचं, त्यांना धीर द्यायचा आणि नंतर जेव्हा सगळं व्यवस्थित होईल तेव्हा सांगायचं, अरे बाबा तू असं का बोललास, असं बोलल्यामुळे मला असं वाटलं, तर तू म्हणजे असं का केलंस. हे त्यावेळेला आपण सांभाळून घेतलं आणि नंतर हे केलं ना तर वाद होत नाही. म्हणून नेहमी मुलांना सांभाळून घ्या. स्वभाव असतो, मुलं काही बोलली फटकन त्याचं वाईट वाटून घेऊ नका. जर लहानपणी मुलं आपल्याला काही बोलतात किंवा आपलं काही होतं त्यावेळेला आपल्याला वाईट वाटतं का? नाही वाटत. कारण त्यावेळेला त्यांची चूक झालेली आपण समजवून देतो, त्यांना सांगतो असं नाही करायचं, हे तू चुकीचं वागलास. तर वेळेला शांत राहिल्याने सगळे प्रश्न सुटतात. आणि हे जर आपण बोललो त्यावेळेला तर मग मुलांचं डोकं तर थोडंसं गरमच असतं. आपण वय झालं आहे, आपण शांत राहायला पाहिजे. म्हणून मी म्हणते स्वभावाला औषध नसतं, आपण आपला स्वभाव पण बदलला पाहिजे. आपण आपल्याकडे जेव्हा दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो तेव्हा आपल्याकडे 4 बोटं असतात. आपली 4 बोटं जी असतात ती आपण बघितली पाहिजे. आपल्यात काय सुधारणा करता येईल ते बघितलं पाहिजे. नुसते मुलांचे दोष काढून मुलांना बोलून चालत नाही. आणि प्रत्येकाला असं वाटत असतं की बाबा सून आली मग मुलगा मला असं बोलतो, तसं नसतं. आजकालच्या सुना खूप प्रॅक्टिकल आहेत, खूप समजूतदार आहेत, त्यांनाही कळतं. त्यामुळे ते सगळ्या गोष्टी सांभाळून घेतात. आणि असंच म्हणजे
जेव्हा असं होतं त्यावेळेला ते कुटुंब छान राहतं, म्हणजे त्या कुटुंबाला काहीतरी अर्थ राहतो. आणि नेहमी हे बघा, कुटुंबात शांतता असली, काही हे असलं म्हणजे प्रत्येकाचे स्वभाव वेगळे असतात, पण शांतता राखणं किंवा एक संघ म्हणतो जो आपण, एकत्र कुटुंब, तर ते असं राहणं हे सगळं जसं मुलांच्या हातात असतं तसं जास्त करून जे वयस्कर लोक असतात, आईवडील असतात, त्यांच्याही हातात खूप असतं. त्यांच्या चुका झाल्या तर सांभाळून घ्यायचं, त्यांना पोटात घालायचं. शेवटी ते आपलेच आहेत. सून जरी आली आपल्या घरात, ती तिचं घरदार सोडून सगळं येते की नाही, म्हणजे ती आपल्या घरात आली आहे म्हणजे ती आपलीच आहे. तिच्या चुकासुद्धा तिला समजावून सांगायच्या, अगं बाई तू असं केलं, हे चुकीचं आहे, हे असं करू नये, समजावून सांगितलं. एक अशा मला नाही वाटत की कोणी मुलींना असं सांगितलं व्यवस्थित समजावून तर त्यांना समजणार नाही. जेवढं तुम्ही मुलीसाठी करता तेवढंच तुम्ही सुनेसाठी केलं तर सूनसुद्धा तुम्हाला सांभाळून घेते. ती कधीही तुमच्याशी वेडीवाकडी वागणार नाही. आणि हेच म्हणजे आपले जे आपण केलेलं असतं ते संस्कार आपल्या मुलांवर होतात. ते जे वागतील आपल्याशी ते संस्कार त्यांच्या मुलांवर होतात. त्यामुळे असं काही नाही आहे. त्यामुळे स्वभावाला औषध नसतं, पण स्वभावाला आपण म्हणजे आपला स्वभाव बदलून आपण शांत राहून आपण घराला एकसंग ठेवू शकतो. कसं वाटतंय तुम्हाला, पटतंय का? धन्यवाद.